नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय अत्यंत पौष्टिक, पारंपरिक आणि चविष्ट अशी एक रेसिपी जी एक सुपर फूड आहे. कारण याच्यात आहे कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि ताकद देणारे पौष्टिक घटक. लहान मुलांसाठी तर हे एक उत्तम फूड आहे. ओळखलं का? येस, आपण आज बनवतोय नाचणीचं सत्व. हे सत्व पातळ पण बनवता येतं, पण आज आपण या सत्वाच्या वड्या बनवणार आहोत. चला सुरू करूया. इथे मी 2 कप नाचणी घेतलेले आहे. ही रात्रभर मी धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवली होती आणि आता सकाळी मी हे नाचणीचं सत्व करायला घेतलेलं आहे. रात्रभर भिजून ही नाचणी छान फुललेली आहे. आता याचा आपण मिक्सरमध्ये रस काढून घेणार आहोत. आता एका चाळणीत त्याचा सगळा रस काढून घेऊया. वाटताना याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे रस छान निघतो. याच्यात अजून भरपूर रस आपल्याला मिळेल. आता परत आणखी एकदा पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया. आता दुसऱ्या वेळी मी हे फिरवून घेतलेलं आहे सगळं मिक्सरला आणि भरपूर रस निघालेला आहे. आपण 2 कप नाचणी घेतले होते आणि इतका रस आपला निघालेला आहे. आता हा सगळा रस मी परत एकदा एकदम बारीक गाळणीत गाळून घेणार आहे. इथे मी 2 कप खोबरं घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून रस काढून घ्यायचा आहे. आता हा नारळाचा रस पण आपण गाळून घेऊया. आता मी ही एकदम बारीक गाळणी घेतलेली आहे. ह्याला डबल लेयर्स आहेत. आता आपला नारळाचा रस आणि नाचणीचा रस दोन्ही काढून तयार आहे. नाचणीचा रस मी परत बारीक गाळणीत गाळून घेतलाय. गॅस ऑन करण्याआधी मी इथे एका ताटाला छान तूप लावून रेडी करून ठेवलेला आहे. गॅस सुरुवातीला मी थोडासा मीडियम ठेवलेला आहे. याच्यात घालते नाचणीचा रस आणि नारळाचा रस दोन्ही मिक्स करायचे. एक मिनिट भरानंतर गॅस एकदम लो करायचा. याच्यात घालते पाव चमचा मीठ, 1 कप गूळ, अर्थात तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला थोडंसं गोड हवं असेल तर एक अर्धा कप वाढवू पण शकता. आणि काजूचे तुकडे पण घालते. इथे तुम्ही काजू, बदाम काहीही घालू शकता. आणि आता लो गॅसवर आपल्याला सतत हे ढवळून घ्यायचं आहे. गूळ मी सुरीने कापून घेतलेला आहे. तुम्ही किसून घेतला तरी चालेल, कारण हा लगेच त्याच्यात विरघळला पाहिजे. आणि हे आपलं मिश्रण लगेचच अगदी 2-3 मिनिटात एकदम जाडसर होईल. त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं, नाहीतर खाली करपू शकतं. 1-2 मिनिटातच एकदम लो फ्लेमवर हे मिश्रण जाडसर व्हायला सुरू झालेलं आहे. आता इथून अजिबात हलायचं नाही. आता हे पटकन सगळं जाड होईल. सतत ढवळत राहायचं. या स्टेजवर याच्यात घालायचं 1 चमचा तूप. असं खालून वर असं मिक्स करायचं, नाहीतर खाली हे चिकटेल. अगदी 3 ते 4 मिनिटात हे तयार झालेलं आहे आणि फक्त 1 मिनिटभर लागेल. आता तुम्हाला जर जेली सारखी कन्सिस्टन्सी हवी असेल तर या स्टेजलाच गॅस बंद करा. आणि तुम्हाला जर घट्टसर वडी हवी असेल तर आणि 1 मिनिटभर आपल्याला हे शिजवावं लागेल. आता याच्यात घालूया वेलची पावडर, तुम्ही बघू शकता तूप घातल्यामुळे याला एक शाईन आलेली आहे. आणि आता गॅस बंद करते आणि हे सगळं तूप लावलेल्या ताटात काढून घेते. आपण ह्याच्या थंड झाल्यावर वड्या पाडून घेणार आहोत.
त्यामुळे तुम्हाला जितक्या जाड किंवा पातळ हव्या असतील तितकं तुम्ही हे स्प्रेड करा. सुरीला थोडं तूप लावून घेते आणि याच्या आपण आता वड्या कापून घेऊया. अशा या सत्वाच्या वड्या बनवल्या की मुलं आवडीने खातात. शाळेतल्या टिफिनला द्या, अभ्यासाच्या मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून द्या किंवा संध्याकाळच्या भुकेला द्या. मुलांना नक्कीच आवडतील आणि मुलांच्या पोटात हे सुपर फूड गेल्यामुळे आईलाही समाधान मिळेल. आठवड्यातून एकदा तरी हे मुलांना नक्की करून द्या. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.